हाँ मीटर टेन्शन नाही आता त्या पोरांना मी तुला लाज नाही येणार रे कसलीच कशाचीच लाज नाही ना वाटत तुला आपण काय बोलतो काय वागतो याचा समोरच्यावर काय परिणाम होईल हे काही डोक्यात नसतं का तुझ्या एक मिनिट काय झालं तुला काय गरज होती त्या प्रभुदादाकडे जायची अगं ती पोरं प्रभूचीच होती तुला कळते तू काय घोळ घालून ठेवलास एक मिनिट त्यांनी परत काय केलं मला सांग तू आत्ताच्या आता हेच करतोस तू तुला कळत नाहीये तू किती मोठा गोंधळ घालून ठेवलायस त्यांचा मला फोन आला होता तू धमकी दिलीस त्यांना हा लाज नाही वाटत अरे पण त्यांनी तुला का फोन केला त्याचा काय संबंध आहे कारण मी उधारीवर पैसे घेतलेत त्यांच्याकडनं काय आणि ते मी टप्प्याटप्प्याने देणारच होते पण तू हा जो गोंधळ घालून ठेवलास ना त्यांनी मला धमकी दिली की उद्याच्या उद्या जर 50,000 रुपये नाही दिलेस तर मी माझ्या पद्धतीने ते पैसे वसूल करेन ज्योतीने प्रभूकडनं उसने पैसे घेतलेत सांग तर काय करायचं मी कुठून आणायचे पैसे एवढे एक मिनिट मीटर थांब तू टेन्शन नको घेऊ हे बघ मी प्रॉब्लेम केलाय ना मग मीच तो सॉल्व्ह करतो ठीक आहे तू हे बघ मी पाया पडते तुझ्या तू आधीच खूप मोठा घोळ घातलायस आता परत माझी मदत करायला येऊ नकोस प्लीज हे बघ तुला नाही हॅलो हॅलो यार हा प्रभू किती नालायक माणूस आहे ना मलाच माहिती आहे पैशासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो उद्यापर्यंत तो ज्योतीच्या नाकीनं वाणेल आणि ज्योती एका रात्रीत 50,000 रुपये कसे उभे करेल नाही ज्योती किती म्हणत असली तरी मला शांत बसून चालणार नाही मलाच काहीतरी हातपाय मारावा लागेल स्वराज दादाला नंतर सांगेन मी पैसे घेतलेत म्हणून दीप काय करतोयस तू इथे ते वहिनी ऍक्च्युली मला पैशांची गरज होती म्हणून मी दादाच्या सॉरी तुमच्या कपाटातून 50,000 रुपये घेतलेत मी दादाला कळवलं नाहीये वहिनी तुम्ही सांगाल प्लीज दादाला ओके